नमस्कार मंडळी. खबर लाईट यूट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत. मंडळी, आज आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकाचाच एकच प्रॉब्लेम आहे. आपण रोज खातो, जे जास्त करून अनहेल्दी, पण इच्छा मात्र असते हेल्दी आणि फिट राहायची. काही लोक सतत आजारी पडतात. कधी पोट दुखतं, कधी अंगदुखी, कधी दिवसभर आळस आणि डलनेस जाणवतो. आणि यामागचं सर्वात मोठं कारण काय आहे माहित आहे का तुम्हाला? आपल्या रोजच्या रुटीनकडे आणि आहाराकडे आपण दुर्लक्ष करतो. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही पदार्थ सांगणार आहेत, जे जर तुम्ही रोज खाल्ले तर त्याचे तोटे जवळजवळ शून्य आहेत, पण फायदे मात्र असंख्य आहेत. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या आणि सगळ्यात सोप्या बदलापासून, भिजवलेले बदाम आणि अक्रोड. आता इथेच बरेच जण म्हणतील, यात नवीन काय आहे? माहिती सगळ्यांना असते मंडळी, पण फॉलो करणारे फार कमी असतात. रोज सकाळी उठल्यानंतर 4 बदाम आणि 1 अक्रोड रात्री भिजवून खाल्ले तर शरीराला मिळतात चांगले फॅट्स, प्रोटीन आणि व्हिटॅमिन ई. याचा थेट फायदा होतो आपल्या मेंदूवर. मेंदू अधिक सक्रिय राहतो, थकवा कमी होतो आणि त्वचेवर नैसर्गिक चमक ही दिसायला लागते. दिवसभराची दगदग, कामाचा ताण, शारीरिक आणि मानसिक थकवा यासाठी हा छोटासा बदल खूप मोठा परिणाम देऊ शकतो. दुसरा आहे डाळी आणि कडधान्ये. दुसरा अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे डाळी आणि कडधान्य. वरण, उसळ, हरभरे, चणे, राजमा हे सगळे पदार्थ आपल्या रोजच्या जेवणात असायलाच हवेत. यातून शरीराला मिळतं भरपूर प्रोटीन, फायबर आणि आयर्न. यामुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं, मसल्स मजबूत राहतात आणि वजन नियंत्रणात राहायला मदत होते. विशेषतः जे शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी हे पदार्थ प्रोटीनचा सर्वात उत्तम स्रोत आहेत. तिसरा मुद्दा म्हणजे हिरव्या पालेभाज्या. पालक, मेथी, कोथिंबीर यासारख्या भाज्या म्हणजे विटॅमिन्स आणि मिनरल्सचा खजिना आहे. या भाज्या नियमित खाल्ल्या तर रोगप्रतिकारक शक्ती वाढते, पचन सुधारतं आणि शरीर आतून मजबूत होतं. जर तुमचे केस गळत असतील, चेहरा निस्तेज दिसत असेल किंवा सतत अशक्तपणा जाणवत असेल तर यामागचं एक कारण या भाज्यांचा अभाव देखील असू शकतं. चौथा आहे दही किंवा ताक. मंडळी, पोटाचं आरोग्य चांगलं असेल तर संपूर्ण शरीर हे निरोगी असतं. रोज 1 वाटी दही किंवा 1 ग्लास ताक घेतलं तर पचन संस्था मजबूत होते. गॅस, ऍसिडिटी, बद्धकोष्ठता यासारख्या समस्या हळूहळू कमी होतात. आजकाल बाहेरचं तेलकट, मसालेदार, अनहेल्दी खाणं हे खूप वाढलं आहे. त्यामुळे दही आणि ताक हे आहारामध्ये असायलाच हवं. आता शेवटचा पण तितकाच महत्वाचा मुद्दा म्हणजे हंगामी फळं. दररोज किमान 1 तरी फळ खाणं खूप आवश्यक आहे. सफरचंद, केळी, पपई, संत्री, डाळिंब जे उपलब्ध असेल ते घ्या. फळांमधून शरीराला मिळतात नैसर्गिक व्हिटॅमिन्स, फायबर आणि ऊर्जा. यामुळे त्वचा फ्रेश दिसते आणि पचनसंस्था सुरळीत चालते. मंडळी, जर हे सगळे पदार्थ तुम्ही नियमित आहारामध्ये ठेवले तर वेगळा महागडा डाएट करण्याची अजिबात गरज भासणार नाही. आपला प्रॉब्लेम हा असतो की आपण 4 दिवस सगळं फॉलो करतो आणि मग कंटाळा येतो. पण प्रयत्न करा की ही सवय दररोज टिकवता येईल. लक्षात ठेवा, योग्य आहार हा औषधांपेक्षा कित्येक पटीने प्रभावी असू शकतो आणि असतोच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या खबर लाईट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.